अरे आज निखिल सदगीर डायरेक्ट मारता मारता वाचलाय. आपला क्रिस दादाने डायरेक्ट गाडीला विमान बनवलं होतं. डायरेक्ट 120 स्पीडनी चालित होतं. अरे असं रस्त्यात निखिल सदगीरच्या गाडीखाली असं कोणी येऊन पडलंय नक्की गेला बिला काय काय विषय तिकडे तो गेलाय का नाही माहित नाही. पण मग आज निखिल सदगीर त्याची सगळी गँग गेली असती भाऊ. कारण की क्रिस दादा डायरेक्ट 120 स्पीडनी गाडी चालवत होता. शाळेला पावसाला काय म्हणावं काय कळना. हिवाळ्यात सुद्धा पाऊस पडतोय. जामवाल लावून गेलतो. तुमच्याकडे पडतोय का नाही पाऊस? पावसामुळे गाडी लावून दिली. आता चाललोय गपचूप घरी. तर आज निखिल सदगीरला ना आपल्या पॅरीला जायचं होतं सिन्नरला. त्याच्यामुळे आपला पॅरीचा सफेद घोडा घेतला आणि निघालो. तर आज निखिल सदगीर आलता मित्रांनो दवाखान्यात आपल्या गाडीच्या ऑटो हेल्थ केअर सर्व्हिसेसला. आपल्या गाडीची थोडी तब्येत बरोबर नव्हती त्याच्यामुळे तिथं मध्ये गेल्यानंतर पाहत होतो काय सगळे त्यांच्या कामात होते. चायला म्हणलं आपल्या गाडीचं पण काम करा भाऊ. त्यांचं सगळ्यांचं काम आवरल्यानंतर ते आपले सगळे दोस्त आपल्या गाडीचं काम करायला भेटले होते भाऊ. म्हटलं गाडीचं तर काम पूर्ण होईलच. लय भूक लागली तोपर्यंत काहीतरी खाऊन तरी येऊ. आपली गाडी दवाखान्यातून एकदम नीट करून आणलो मस्तपैकी. ज्यूस वगैरे प्यालो. आता मस्त निघालोय घरी. गाडीचं काम वगैरे करून घरी चालतो. पण मग आपल्या सागर बोला आपल्यावर काही विश्वास नाही. तो म्हणे गाडीचं काम तर नीट केलं ना. त्याला म्हणलं बस गाडीत चक्कर मारून येऊ मग कळलं. जाताना तर अक्षय भाऊ बसला होता गाडी चेक करायला. पण येताना क्रिस दादा बसला. शाळेला म्हणलं घरी तर जाऊच पहिले खायला ते काहीतरी. त्याच्यामुळे सागरने डायरेक्ट गाडीत वडे आणले होते पार्सल. अरे आपला क्रिस दादा अशी कशी गाडी चेक करतो. डायरेक्ट 120 स्पीडून नेल ती भाऊनी. नंतर आपल्या गाडीला ग्रीस वगैरे मारत होतो. त्याच्यासाठी तिकडे आलो होतो. हा भाऊ काही गेला नव्हता. ग्रीस वगैरेच मारत होता तो. तर आजच्यासाठी एवढंच मित्रांनो. झाला भेटू पुढच्या व्हिडिओत लवकरच. पण लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, मिस्टर निकला फॉलो करा आणि चला.